पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू उंचावरून खेळला. क्षेत्ररक्षक तिथे येतात फ्रेममध्ये, कुठलीही चुकी करणार नाहीत. हार्दिक तिथे होते, अगदी चांगलं जजमेंट. विकेटचं इथे झाले पतन. विकेट गेल्यानंतर कोणी जवळ जास्त यायचं नाही. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने दाखल व्हायचे. इथे जाते पहिली विकेट. पुन्हा एकदा पुढील बॉल, चौथा बॉल घेऊन कल्पेश तयार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र प्रयत्न फसलाय, अपयशी ठरलाय हार्दिक. या अगोदरच्या बॉलवरती आपण पाहिलं तर झेल घेतली होती, थोडेसे वेगाने मात्र चेंडूवरती झेपावले होते आणि त्याचंच कारण आपण पाहिलं लक्ष केंद्रित करू शकले नाही त्या कॅचवरती, चेंडूवरती. आणि यावेळेला आपण पाहिलं तर 2 धावा पाहायला मिळाल्या. ट्रॉफीज आपण पाहतोय, अतिशय सुंदर अशा चमचमीत ट्रॉफीज आहेत. या ट्रॉफीजवरती कुठला संघ आज नाव कोरेल त्याकरता सुरू असलेली झुंज मागील 4 दिवसांपासून आपण पाहतोय. ट्रॉफीज करता सौजन्य झालेलं आहे. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी सौजन्य केलेलं आहे धनंजय म्हात्रे. द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफी करता सौजन्य झालंय श्री महेंद्र म्हात्रे यांच्या वतीने स्वर्गीय एकनाथ जगन्नाथ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ. तृतीय चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी तसेच बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि मॅन ऑफ द सिरीज करता सौजन्य झालंय योगेश दिनकर म्हात्रे यांच्या वतीने स्वर्गीय मंगेश म्हात्रे यांच्या स्मरणार्थ. आणि स्वर्गीय हिराबाई म्हात्रे यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅच चषक आपण पाहतोय. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचचे चषक आपण पाहिले. सौजन्य झाले घनश्याम जगन्नाथ म्हात्रे यांच्या वतीने स्वर्गीय जगन्नाथ मोतीराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ. मॅन ऑफ द मॅच करता टी शर्ट, अतिशय सुंदर असे टी शर्ट मॅन ऑफ द मॅच करता सौजन्य झाले श्री देवेंद्र कांचन म्हात्रे यांच्या वतीने. फ्रूट बास्केट मॅन ऑफ द मॅचसाठी आपण पाहिलं तर सौजन्य झाले प्रवीण म्हात्रे यांच्या वतीने. संपूर्ण स्पर्धेकरिता बॉल स्पॉन्सर्ड केलेत कुमार संकेत सुनील म्हात्रे यांच्या वतीने. तसेच सुशांत दादा पाटील यांच्या वतीने इंटरनेट सेवा ही दिली गेली आहे. श्रीकांत गोविंद शेठ पाटील यांच्या वतीने जनरेटर सेवा. विनय ईश्वरदास पाटील यांच्या वतीने पाण्याची सोय आणि प्रत्येक संघाला नाश्त्याची व्यवस्था ससूनगर क्रिकेट क्लब यांच्या वतीने केली गेली आहे. सर्व दात्यांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार. पहिल्या षटकाचा खेळ इथे झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलं तर धाव फलकावरती झालेली आहे 1 गडी बाद 4. ते गोलंदाजी मार्कवरती हार्दिक. पहिल्याच बॉल आपण पाहतायत. यावेळेला मात्र खेळलंय काय जबरदस्त पिक केलं या लेंथला, चेंडूला खेळून काढलं. षटकार 6 धावांकरिता. प्रतिम टायमिंग साध्य केलंय. सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावांसाठी. वर्तकनगर ठाणे दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं कल्याणीच्या बॅटमननं धुवाधार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. 14 बॉल त्याने खेळले होते. 25 धावांची एक विस्फोटक इनिंग कल्याणीच्या बॅटमननं आपण पाहिली होती. 4 चौकार देखील कल्याणीचे बॅटमन आपण पाहिले होते. आणि इथे मात्र धुव्वाधार फटकेबाजी सध्या सुरू आहे. 2 बॉलवरती 2 मोठे फटके, 2 षटकार आपण पाहिले आहेत. आणि आत्तापर्यंत आपण पाहतोय तर नॉट आउट, प्लीज डीजे, नॉट आउट राहिलेला आहे, नाबाद राहिलेला हा खेळाडू. पाहूया षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू हाताळणे करता राऊंड द विकेटने हार्दिक तयार.
अँकल बदलला, यावेळेला ऑफ स्टंपवरती मारा केला होता, अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळलं, दर्पण तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. इथे मात्र आपण पाहतोय तर गोलंदाज कुठेतरी दबावाखाली होते, कारण की पहिल्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आले. त्यानंतर कुठेतरी अँगलला बदललं, चेंडूला देखील बदललं, धीम्या गतीचा चेंडू टाकला आणि फलंदाजांनी मात्र यावेळेला हळुवारपणे खेळून काढलं. कारण की कल्याणीचं खेळपट्टीवरती उभं राहणं खूप गरजेचं आहे, कारण की सेमीफायनलची मॅच आहे. जो जिंकेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. समोरचा संघ जर आपण पाहतोय तर साने गुरुजी हा देखील कुठे कमी नाही आहे. त्या संघाने देखील चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केला. काय जबरदस्त फटका, चेंडूला दिशा दिली आहे, चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार 6 धावांकरिता. तर फक्त 4 रन कल्पेशने मोजले होते. काय सुंदर गोलंदाजी कल्पेशने केली होती. एक विकेट देखील कल्पेशच्या त्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. परंतु या षटकामध्ये आपण पाहिलं तर हार्दिकच्या गोलंदाजांवरती मोठे हल्ले चढवले गेले कल्याणीच्या माध्यमातून. 3 षटकार आलेले आहेत या षटकामध्ये. या षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा तयार गोलंदाज हार्दिक. त्या वेळेला मात्र पुन्हा एकदा अप्रतिम टायमिंग, अप्रतिम फटका, सर्व काही ओके. षटकार. बत्तीस. थँक्यू. चला लगेच षटकाला सुरुवात करायची आहे. संध्याकाळचं सत्र आहे, फायनलची मॅच देखील आपल्याला खेळवायची आहे. घड्याळामध्ये जवळजवळ 5:40 झालेली आहेत. चला JR स्पोर्ट्स दहिसर संघाचा कर्णधार आणि स्पृहा 11 पाणजू संघाचा कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस करण्याकरिता इथे यायचं आहे. इथे यावेळेला मात्र चांगला बॉल, दर्पण आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चकवले फलंदाजाला आणि यावेळेस आपण पाहतोय रनआउटच्या माध्यमातून गेली विकेट. चला JR स्पोर्ट्स, आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय तर प्लीज कॅप्टन टॉससाठी इथे यायचं आहे. पाणजू टीमचा कॅप्टन देखील यायचं आहे टॉससाठी. दर्पण षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू, आखूड टप्प्याचा बॉल, त्याला दिलेली आहे दिशा, चेंडू गेलाय पुन्हा एकदा सीमारेषा पार, येतोय खणखणीत सणसणीत षटकार. चला पाणजू टीमचा कॅप्टन टॉस करण्याकरता इथे या. JR टीमचा कॅप्टन इथे आलेला आहे.
सेमीफायनलची बिग मॅच आहे. सेकंड सेमीफायनल आपण पाहणार आहोत. एका बाजूला संघ असणार आहे JR स्पोर्ट्स दहिसर, तर एका बाजूला स्पृहा 11 पांजू. यावेळेला मात्र चांगला बॉल होता. त्या चेंडूला मात्र ओळखलं फलंदाजाने. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलंय. स्क्वेअर लेगच्या दिशेला सिंगलला डबलमध्ये इथे कन्वर्ट होताना आपण पाहिलं आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतायत एक शॉट 1 शॉट इथे मात्र पंच म्हणतायत. सर दोन्ही संघाचे कॅप्टन तिथे उपस्थित झालेले आहेत. आपण टॉसची प्रक्रिया देखील इथे पूर्ण करणार आहोत. चेंडू झालेले आहेत या षटकातील आतापर्यंत 4 धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 39. 39 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावर. तर नक्कीच या ठिकाणी टॉस केला जाईल. JR दहिसर आणि पांजू स्पोर्ट पांजू या 2 संघामध्ये. भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सन्माननीय सुशांतदा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर नक्कीच पांजू संघ या ठिकाणी कॉल देईल आणि टॉस जिंकला JR दहिसरनं. फक्त निर्णय सांगायचा आहे फिल्डिंग. तर JR दहिसरनं इथे टॉस जिंकला आणि बॅटिंग निर्णय बदलवला आहे. बॅटिंग करणार आहेत. तर नक्कीच दादांना विनंती करते आपण पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचं आहे. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅटची एज घेऊन आपण पाहिलं शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं हा चेंडू गेला. 1 रन इथे मिळवली आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 40. आपण पाहतोय आमचे सर्व प्रमुख मान्यवर महिला भगिनी या ठिकाणी या मॅचचा आनंद घेत आहेत. ससूनगर क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे स्मृती चषक 2024ची शोभा ही आजच्या दिवसामध्ये मात्र आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने वाढत असताना या सर्व अतिथींच्या पदस्पर्शानं आज या स्पर्धेला एक उजाळा मिळालाय. 5 चेंडू झालेले आहेत. षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती. तर पण यावेळेला मात्र काय जबरदस्त अप्रतिम ताकद न जाकत या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहिलीत तर झालेली आहे धाव फलकावर नकोय. चला 2 सलामीचे फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करा. जवळजवळ 5:50 मिनिटं झालेली आहेत. आपल्याला अजूनही एक सेमीफायनल आणि फायनलची लढत खेळवायची आहे. त्याचबरोबर पारितोषिक वितरण समारंभ हा देखील आपल्याला संपन्न करायचा आहे. 3 षटकं झाली. 3 षटकानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 46. 47 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील होईल बदल आपण ऐकणार आहात निशांत पाटील यांचा गोड आवाज.
पेश मात्रेनं खूप चांगली गोलंदाजी केली. त्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. चांगली सुरुवात केली होती, परंतु हार्दिकच्या षटकामध्ये तब्बल 28 धावा खर्च झाल्या आणि तदनंतर दर्पणनं देखील चांगलं कमबॅक केलं. त्या षटकामध्ये एक विकेट मिळवली आणि 14 धावा त्यांनी खर्च केल्या. परंतु हार्दिकची गोलंदाजी आज खराब राहिली. या स्पर्धेमध्ये जास्तीचा वेळ खर्च करू नका, सामन्याला सुरुवात करा. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं रवी बुंबक, एक मोठा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक चांगल्या धाटणीचा तो गोलंदाज आहे आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. रवी बुंबक, वर्तकनगर ठाणे संघाचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. दर्पण मात्रे आणि कल्पेश मात्रे ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघासाठी दर्पण मात्रेची कामगिरी मागील 2 वर्षामध्ये जर पाहिली ना तर खूप चांगली राहिली आहे. परंतु खऱ्या अर्थाने आज या सेमीफायनलच्या मॅचमध्ये दर्पण मात्रेला अगदी आपल्या नावाला शोभणारा खेळ करावा लागेल जुचंद्र संघासाठी. कारण सर्वांच्या नजरा या स्पर्धेकडे, या सामन्याकडे आपल्याला पाहायला मिळतात. कारण सर्व जुचंद्र नगरीतील क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचा देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 47 धावा बनवायच्या आहेत. सलामीची जोडी मैदानावरती दर्पण मात्रे, कल्पेश मात्रे, 2 आघाडीचे फलंदाज मैदानावरती. कल्पेश मात्रेनं देखील ही स्पर्धा गाजवली आहे. त्याच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा आलेत. तो देखील फॉर्मात आहे, त्यामुळे हा सामना रंगेल. 47 देखील धावा असल्या ना तरी ह्या धावा डेंजरस आहेत आणि क्षमता आहे जुचंद्र संघाकडे, या धावा ते करू शकतात. तर सामन्याला सुरुवात करा. जास्तीचा वेळ खर्च होतोय, सामन्याला सुरुवात करा. तर नक्कीच या ठिकाणी स्मिताताई पाटील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल आणि इथे दर्पण मात्रे बाद होतोय. मोठी विकेट रवी बुंबकनं इथे मिळवली आहे. फलंदाज बाद. आकर्ष बक्षीस आहे. जे क्रीडा रसिक आहेत ना त्यामधील एक लहानग्या प्रेक्षकाला एक आकर्षक भेटवस्तू आपल्याला इथे पाहायला मिळेल. श्रीकांत गोविंद शेठ पाटील यांच्या माध्यमातून ते आकर्षक भेटवस्तू आपण पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये. परंतु त्या लहानग्या प्रेक्षकासाठी ती भेटवस्तू आहे. जेव्हा बक्षीस वितरण सोहळा आपण पाहणार आहोत तेव्हा ती भेटवस्तू दिली जाईल, हे देखील लक्षात ठेवा. सरप्राईज आहे. यावेळेस अजून एक धक्का. फलंदाज ऋतिक मात्रे देखील बाद होतोय. मोठा धक्का. विकेट आपल्याला पाहायला मिळाले. तर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे रवी बुंबकनं. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर दर्पण मात्रेला बाद केलं, तदनंतर ऋतिकला देखील बाद केलं. शैलेश हे फलंदाज मैदानावरती. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये काही गोलंदाजी करतायत. रवी बुंबक इम्प्रेस करतायत. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. सेमीफायनलचा सामना आहे आणि सेमीफायनलच्या मॅचमध्ये अगदी आपल्या नावाला शोभणारा खेळ या ठिकाणी जर पाहिलं तर रवी बुंबकच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे. अगदी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील मोठं नाव आहे रवी बुंबक. ओव्हर द विकेट.
यावेळेस मोठा फटका आलाय, मिड विकेटला शतरक्षक आहे तिथे काउकॉर्नर रिजन मध्ये, चांगला झेल टिपलाय, अजून एक धक्का, शैलेश बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली गोलंदाजी करतायत रवी बुंबक, कारण अगदी या गोलंदाजाला आपण अनेक कित्येक वर्ष झाले मोठमोठ्या संघामध्ये पाहतोय. व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना रवी बुंबकला आज खऱ्या अर्थाने या मैदानावरती काय गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. नवीन फलंदाज शुभम म्हात्रे मैदानावरती दाखल होतोय ओव्हर द विकेट. शुभमसाठी चांगला चेंडू होता आणि अजून एक वाह फुलातून गोलंदाजी, सलग 3 चेंडूवरती. अगदी या षटकामध्ये 4 विकेट त्यांनी घेतलेत. काय गोलंदाजी पाहायला मिळते. 4 फलंदाज या षटकामध्ये बाद केलेत रवी बुंबकनं. सुरुवातीला 2 चेंडूवरती 2 विकेट, त्यानंतर डॉट बॉल आणि पुन्हा एकदा 2 चेंडूवरती 2 विकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. म्हणजेच काय सुरुवातीचे सर्व फलंदाज जे महत्त्वाचे होते ते बाद झालेत. शुभम म्हात्रेनं देखील निराश केलंय. संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू होता आणि संघाचे मालक देखील आहेत शुभम म्हात्रे. अगदी या मॅचमध्ये त्यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या, परंतु इथे ते बाद झालेत. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न शुभमने केला आणि यष्टांच्या मागे कमालीचा झेल टिपलाय. अगदी निराश केलाय साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र या संघाने, कारण या संघाची कामगिरी मागील 2 वर्षामध्ये खूप चांगली पाहायला मिळते. या हंगामामध्ये साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाचा खेळ खूप सुंदर पाहायला मिळाला. रवी बुंबक यावेळेस पाहिला तर धाव घेण्याचा प्रयत्न इथे होणार नाही या आणि ते डॉट बॉल. तर या षटकामध्ये जर आपण विचार केला ना तर आतापर्यंत जर पाहिलं तर मेडन विकेट ओव्हर आपण पाहतोय. तब्बल 4 विकेट या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी मेडन ओव्हर पाहायला मिळाली रवी बुंबकच्या माध्यमातून. सेमीफायनलच्या मॅचमध्ये मेडन ओव्हर टाकणं भरपूर मोठी गोष्ट आहे आणि ते कार्य मैदानावरती केलं आहे. तर प्लीज लगेच सामन्याला सुरुवात करा. वर्तकनगर ठाणे जास्तीचा वेळ प्लीज खर्च करू नका. लगेच गोलंदाजी टाकण्यासाठी गोलंदाजाला इन्व्हाइट करा. भरपूर जास्त वेळ खर्च होतोय, कारण अजून आपल्याला एक फायनलचा सामना या स्पर्धेमध्ये शेवटचा आणि अंतिम सामना खेळवायचा बाकी आहे. त्यामुळे अंधुक प्रकाशामुळे कोणत्याही संघाला धोका निर्माण होईल अशी वर्तणूक प्लीज या मैदानावरती करू नका. ही आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला प्रामाणिक सूचना आम्ही देतोय. अजून एक सेमीफायनलचा सामना बाकी आहे पांजू विरुद्ध अगदी JR दहिसर या 2 संघामध्ये. म्हणजे अजून 2 सामने बाकी आहेत या स्पर्धेमध्ये. त्यामुळे जास्तीचा वेळ प्लीज खर्च करू नका, कारण यानंतर जो संघ जिंकेल त्या संघाला फायनलच्या मॅचमध्ये खेळायचं आहे. त्यामुळे प्लीज जास्त वेळ खर्च करू नका. बॉलिंग ट्रॅकवरती सूरज आलेत. पहिल्या षटकामध्ये 4 गडी बाद केलेत आणि 0 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मोठा फटका कल्पेश म्हात्रेच्या बॅटमधून आलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक पासून वंचित होता कल्पेश म्हात्रे, परंतु या पहिल्या
करत असताना फक्त 4च धावा खर्च केल्यात आणि बॅटिंग करत असताना देखील तो दमखम दाखवतोय. म्हणजेच काय, खूप चांगलं क्रिकेट दाखवत असताना कल्पेश म्हात्रे हा फलंदाज इम्प्रेस करतोय. कारण म्हात्रे ब्रदर हा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचे ते ऑनर आहेत, प्रोपायटर आहेत कल्पेश म्हात्रे, आणि त्यांना मैदानावरती तुम्ही पाहताय. ओव्हर द विकेट सूरज, गतीमध्ये परिवर्तन, यावेळेस चांगला फटका वाईड ऑफ लॉंग ऑफला, बॉल जातोय, शतरक्षक आहेत, एकदा मिळाली, दुसरीचा प्रयत्न इथं केलाय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या आहेत या चेंडूवरती. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. 47 धावा बनवायच्यात या मॅचमध्ये आणि आतापर्यंत 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एअर स्ट्राईक करावं लागेल, हवाई हल्ले करावे लागतील फलंदाजांना. आतापर्यंत 2 हवाई हल्ले कल्पेशच्या बॅटमधून आपण पाहिले या मॅचमध्ये. यावेळेस लाईन खराब आहे, ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आणि ते वाईट बॉल पाहायला मिळतोय पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा येणं गरजेच्या होत्या, कारण त्या षटकामध्ये एकही धाव आली नव्हती आणि कुठेतरी दबाव पाहायला मिळाला. परंतु कल्पेश चांगली बॅटिंग करतायत, कौतुक करावं लागेल त्यांचं. कारण या मॅचमध्ये जर पाहिलं तर एकाकी झुंज देत आहेत. यावेळेस तिसरा देखील त्याच्या बॅटमधून आडव्या बॅटनं कमालीचा स्ट्रोक सजवलाय, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क, सिक्सर. जाऊन पोचली आहे 21 या आकड्यावरती. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते कल्पेश म्हात्रेच्या माध्यमातून. या मॅचमध्ये तो अक्षरशः बरसला, चांगला परफॉर्मन्स त्यांनी दिलाय विथ द बॅट, विथ द बॉल. खूप चांगल्या पद्धतीने तो खेळ करतोय मैदानावरती. मी मगाशी देखील उल्लेख केला, गोलंदाजी देखील त्यांनी चांगली केली होती, चांगली सुरुवात करून दिली होती साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र या संघाला. परंतु हार्दिकच्या षटकामध्ये 28 धावा खर्च झाल्या आणि तिथून अगदी मोठं टार्गेट पाहायला मिळालं. सूरज पुन्हा एकदा खोलात टाकलाय, अगदी शरीरापासून दूर पाहायला मिळाला आणि पंच आमच्याकडे वळतील आणि ते जर पाहिलं तर वाईट बॉल पाहायला मिळतो. एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव मिळते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती. तुम्ही सेमीफायनलचा सामना पाहताय. साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र, शुभम म्हात्रे यांचा संघ पाहायला मिळतो आहे. काय जबरदस्त कामगिरी या संघाने केली. टॉप 4मध्ये हा संघ या स्पर्धेचा दाखल झाला आहे आणि पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये या संघाने देखील भरपूर मोठा प्रयत्न केला आहे. परंतु कल्पेशचं कौतुक करावं लागेल, एकाएकी झुंज या मैदानावरती देत असताना कल्पेश म्हात्रे. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा स्लोवर 1, गतीमध्ये परिवर्तन, समोरच्या दिशेने लॉंग ऑफला खेळले शतरक्षक आहेत, परंतु त्यांना भेदून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी 4-4-4 चौकार. या 4 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत या षटकामध्ये 26 धावा. कल्पेश म्हात्रेने देखील चांगली बॅटिंग केली आहे. अफलातून फलंदाजी करत असताना या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा तो प्रयत्न करतोय. तर पहिल्या षटकामध्ये 10 पेक्षा जास्त धावा असताना तर या मॅचमध्ये नक्कीच साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघ देखील आपल्याला हसताना दिसला असता. परंतु पहिल्या षटकामध्ये अगदी फलंदाजानं चुक्या केल्या. दर्पण म्हात्रेची विकेट, त्यानंतर जर पाहिलं तर ऋतिक म्हात्रे लगेच बाद झाले, शैलेश बाद झाले आणि अगदी जर पाहिलं तर शुभम म्हात्रे देखील बाद झाले पहिल्या षटकामध्ये. सूरज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. इथे खोलवर टप्प्याने चेंडू होता समोरच्या दिशेने आणि ते बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी सुरेख फटका, चौकार कल्पेश म्हात्रेच्या बॅटमधून. इथे आपण पाहतोय रुद्रेंद्र पाटील आणि ओम पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. विजय शेठ पाटील यांचे नातू इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ससूनगर क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे स्मृतिचषक 2024 मध्ये 2 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 30 या गड्यावरती. येणारे 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. कल्पेश म्हात्रेने ही मॅच बनवली आहे. अफलातून बॅटिंग केली आहे. जास्तीचा वेळ खर्च करू नका प्लीज. वर्तकनगर ठाणे संघ लगेच शतरक्षण सजवा. कल्पेशचं कौतुक करावं लागेल. अफलातून बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली या मॅचमध्ये. कारण मागील षटकामध्ये तब्बल 30 धावा
आपल्याला पाहायला मिळाल्या आणि कल्पेश मात्रेच्या बॅटमधून अगदी धावा खोऱ्याने आलेत. येणारे 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. मॅच रंगली आहे, रंगवली आहे, ही मॅच बनली आहे, बनवली आहे, मॅच घडवत चालली आहे, घडवणारा मैदानावरती आहे. कल्पेश मात्रेनं घडवली आहे मॅच. वॉट अ बॅटिंग, फ्लॅटून बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र संघाने देखील कमबॅक केला आहे. परंतु स्ट्राईकवरती कल्पेशला आणणं गरजेचं आहे आणि ते कार्य मैदानावरती हार्दिकला करावं लागेल. येणारे 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती किरण बोबडे, एक अव्वल दर्जाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 6 चेंडूमध्ये 17 धावा डिपेंड करेल का आणि एका बाजूला कल्पेश मात्रे हा चॅलेंज स्वीकारेल का, अगदी या चेंडूवरती पाहायला मिळेल. यावेळेस हवेत खेळले चेंडू, यावेळेस पाहिलं तर स्ट्राईक पासून वंचित राहील कल्पेश मात्रे. इथे हार्दिकने केली आहे चूक आणि या चेंडूवरती विकेट मिळवली. फलंदाज बाद. खराब क्रिकेट हार्दिकच्या माध्यमातून. कल्पेशला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं होतं. इथे कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट कव्हरला कमालीचा झेल टिपला. किरण बोबडेचा मी उल्लेख केला, अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. लेदर क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो. अनेकदा या खेळाडूला मी पाहिला डावखुऱ्या शैलीने तो बॅटिंग करत असतो, परंतु आज तो बॅटिंग करण्यासाठी आलेला नाही आहे, परंतु गोलंदाजी करण्यासाठी आला आहे आणि पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट मिळवली आहे. जबरदस्त खेळ वर्तकनगर ठाणे संघाचा राहिला. रवी बुंबकला तुम्ही पाहताय लॉंग ऑन सत्रामध्ये काय गोलंदाजी केली. या मॅचमध्ये 4 गडी त्यांनी बाद केले आणि मैदान षटक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तर नक्कीच या ठिकाणी रॉयल गार्डनचे मालक आदरणीय सन्माननीय मंगेश शेठ ठाकूर साहेबांचं शुभ आगमन होत असताना त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आणि त्यांच्या माध्यमातून देखील भरपूर सारं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं आहे. तब्बल 35,000 रुपये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि ते जर पाहिलं तर स्ट्राईक रोटेट होते. 1 धाव मिळते या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावरती. या मॅचमध्ये जर पाहिलं ना तर साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र आणि वर्तकनगर ठाणे असा सामना पाहायलाच मिळाला नाही. कल्पेश मात्रे आणि वर्तकनगर ठाणे असा सामना रंगला. इथे मोठा फटका कल्पेशच्या बॅटमधून. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. व्हॉट अ शॉट, यू आर ब्युटी कल्पेश मात्रे. अजून एक उडवलाय षटकार. पुत्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, सर्वांचं आवडतं नेतृत्व सुशांतदा पाटील यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. अफलातून सामना पाहायला मिळतोय या मैदानावरती. कल्पेश मात्रे या खेळाडूसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. अफलातून बॅटिंग केली. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. या ठिकाणी जर पाहिलं तर रॉयल गार्डनचे मालक आदरणीय सन्माननीय मंगेश शेठ ठाकूर साहेबांचं शुभ आगमन त्यांचं देखील आपण करूया. हार्दिक स्वागत या मॅचमध्ये. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. किरण बोबडे बॉलिंग ट्रॅकवरती, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. कल्पेश मात्रे काय बॅटिंग करत आहेत. अफलातून खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. इथे डॉट बॉल. काय जबरदस्त चेंडू. इथे विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते, परंतु आत्मविश्वास आहे त्या खेळाडूकडे. कल्पेशकडे आत्मविश्वास आहे. 2 चेंडूमध्ये 10 धावा तो बनवू शकतो आणि ते कार्य त्याला मैदानावरती करावं लागेल. गोलंदाज तयार. इथे चेंडू खाली राहिला. इथे चेंडू खाली राहिलाय. कल्पेशला इथे सलग 2 चेंडू डॉट पाहायला मिळतात. इथे कमबॅक केला. किरणचं कौतुक करावं लागेल, परंतु कल्पेशचं देखील कौतुक करावं लागेल. काय एकाएकी झुंज या खेळाडूनं या मॅचमध्ये दिली आहे. पहिल्या षटकामध्ये 0 धावसंख्या. तिथूनच साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र मागे राहिला, कारण खूप चांगली फाईट दिली. अगदी वर्तकनगर ठाणे देखील या संघाचं कौतुक करेल. जरूर इथे वर्तकनगर ठाणे संघ जिंकेल, परंतु अगदी तो सांगेल हा विजय आमचा अगदी सोपा नव्हता असंच सांगेल. इथे षटकार आलाय. फक्त आणि फक्त 3 धावाने पराभव. या ठिकाणी साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र संघाला हा पराभव जिवारी लागेल. हा पराभव जिवारी लागेल, कारण 3 धावांनी पराभव एका मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वॉट अ बॅटिंग. कल्पेश मात्रेनं सर्वांची मनं जिंकलेत. सामना जरूर वर्तकनगर ठाणेने जिंकलाय, परंतु कल्पेश मात्रेनं सर्व क्रीडा रसिकांची मनं जिंकली आहेत. अफलातून बॅटिंग.
तर सामन्याला सुरुवात करायची आहे. पांजू स्पोर्ट पांजू आणि JR दहिसर, प्लीज सामन्याला सुरुवात करा. कल्पेश म्हात्रे आज हे नाव चर्चेमध्ये राहील. अगदी विरोधकांनी देखील त्याचं कौतुक केलंय असंच म्हणावं लागेल. असा खेळ करा ना की प्रत्येकाने तुमचं कौतुक केलं पाहिजे. आणि आज कल्पेश म्हात्रेनं सर्वांची मनं जिंकली आहेत. अफलातून बॅटिंग, कारण इथे विजयाची चर्चा होणार नाही, इथे पराभवाची चर्चा होईल. कारण हा संघ जरूर हरलाय परंतु अगदी वाघासारखा लढलाय मैदानावरती. जुचंद्रचं क्रिकेट आज खऱ्या अर्थानं मैदानावरती पाहायला मिळालं. आज लेजंड खेळाडू रवी पाटील देखील व्यासपीठावरती आले होते आणि याच मैदानावरती कल्पेश म्हात्रेनं अफलातून खेळ दाखवला. तर सामन्याला सुरुवात करायची आहे आणि पहिल्या सत्रासाठी आम्हाला जॉईंट होतील मंथनजी गरज सर. तर नक्कीच शतरक्षण सजवायचं आहे, मैदान खाली करायचं आहे. प्लीज हाडलक शुभम म्हात्रे, हाडलक कल्पेश म्हात्रे, खूप चांगला खेळ केला, मनं जिंकली आपण सर्वांची. परंतु तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल पुढच्या स्पर्धेसाठी. तर शतरक्षण सजवा, पांजू स्पोर्ट पांजू आणि JR स्पोर्ट दहिसर आपली सलामीची जोडी मैदानावरती पाठवायची आहे. अतिथींची मांदी आली. तर नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाला पारितोषिक पाहायला मिळालं होतं सुशांतदा पाटील यांच्या माध्यमातून. परंतु या संघाने सामना जिंकला नाही परंतु क्रीडा रसिकांची मने जिंकली. त्यासाठी सुशांतदा पाटील यांच्याकडून 2000 रुपयेचं पारितोषिक साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र या संघाला. कारण प्रत्येक विजय तुम्हाला विजयी करू शकत नाही, पराभव देखील तुम्हाला विजयी करून देऊ शकतात. अगदी आज त्यांनी क्रीडा रसिकांची मनं जिंकली आहेत कल्पेश म्हात्रेनं. अफलातून खेळ आज संपूर्ण दिवसामध्ये त्याच्या नावाची चर्चा या स्पर्धेमध्ये आज संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर मंथनची गरज सर आम्हाला जॉईंट होतील. डेंजर भाई. पांजू टीम जास्त वेळ व्यतीत करू नका, 6:15 वाजलेत, आपल्याला फायनलची मॅच देखील खेळवायची आहे.